नमस्कार. ब्रेन न्यूजच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज पॉडकास्टचा विषय आणि वक्ता हा वेगळा जरी राहिला तर तो सुपरिचित आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये, त्या राजकीय क्षेत्राच्या एकूण परिघामध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि असे आहेत महेश गाडेकर. नमस्कार साहेब. नमस्कार. आम्हाला तुमचा अल्प परिचय करून दिला तर बरं होईल. मी महेश गाडेकर. मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून सोलापूर शहरासाठी जे काही करता यावं आणि जे काही करता येईल त्या पद्धतीनं काम करत आलेलो आहे आणि भविष्यामध्येही अजून बरंच काही सोलापूरसाठी करायचं आहे. काय करायची इच्छा आहे? की सोलापूरसाठी आपल्याला भ्रष्टाचार मुक्त सोलापूर आणि काम जे करतात सोलापुरात की नियोजन अभावी कामात जे नियोजन पाहिजे ते होत नाही आणि तरुणांसाठी बरंच काही करायचं आहे की बाबा प्रॅक्टिकली बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. मी जे करतो ते प्रॅक्टिकली करतो, अभ्यासपूर्वक करतो. आता माझ्या भागात मला म्हणजे मी बऱ्याच नगरसेवकांनाही सांगितलं की बाबा आपण रोड करत असताना छोटे 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 म्हणजे पाणी हे करण्यासाठी म्हणजे पाणी मुरल्यासाठी आता कॉन्क्रीटचे रोड झाले ते झालेत. तुम्ही एक 5 फुटाचा खड्डा मारून वॉटर सर्क्युलरसाठी नियोजन करता आलं आणि त्यात तुम्ही ड्रेनेजला जेवढं जोडता त्यात एक 5-6 ठिकाणी त्या पद्धतीनं पण झालं तर पाण्याची पातळी सोलापूरकरांमध्ये वाढेल, जमिनीत वाढेल आणि ज्या बोरचं प्रमाण वाढलं. आता हल्ली कोण पण उठतं आणि बोर मारतंय, पाण्याची पातळी खाली हे होत असते. पुन्हा आपल्याला जे फक्त कागदावरच येतं की बाबा घर बांधत असताना प्रत्येकाने घर लावलं, झाडं लावली पाहिजे, पण त्याचं नियोजन होत नाही. रोड करत असताना महापालिकेनीच झाडांचं नियोजन प्रत्येक वार्ड वाईज माझं तर म्हणणं आहे की फळांच्या बागा पूर्ण सोलापुरात प्रत्येक वार्ड वाईज झाल्या पाहिजे आणि अनेक लोकांना म्हणजे खाण्यासाठी प्रॉब्लेम आहे. तर आपण फळांची झाडं मोठ्या प्रमाणात लावली तर आपण त्या फळाच्या माध्यमातून एक पौष्टिक बालक आणि पौष्टिक तरुण तयार करू शकतो. नारळाची झाडं लावा, लिंबाची लावा, जे सोलापूरच्या याच्यात होतात. आणि महापालिकेने मनावर घेतलं तर बरंच काही करता येतं, पण महापालिका करत नाही. सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? सामाजिक कार्याची सुरुवात जेव्हा 95-96ला HIV प्रमाण जास्त होतं आणि HIV मध्ये आमचा जो स्लम एरिया असल्यामुळं निरावस्ती वगैरे भागमध्ये HIV प्रमाण जास्त होतं. मग त्या टायमाला परिस्थिती अशी होती की प्रेत बांधायला लोक येत नव्हते. HIV संक्रमणाचा अभ्यास नसल्यामुळं लोक घाबरायचे. अगदी लोक म्हणजे घरातले देखील लोक घाबरायचे. पण मला वाचनातून याच्यातून HIV कशाने होतो, का होतो, त्याचे प्रिकॉशन काय घेतले पाहिजे हे माहीत झाल्यामुळं ना मी ते HIVचं प्रेत बांधण्यासाठी पुढे येत होतो आणि त्यातून माझे सामाजिक कार्याची सुरुवात झाली. सर्वात अगोदर कुठल्या संघटनेशी जोडला? क्रांती तालीम तरुण मंडळाची. तिथून मग पुढे? तिथून पुन्हा मी काँग्रेस युवक काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष म्हणून राहिलो. हरिदास गायकवाड म्हणून आमचे माजी नगरसेवक आहेत परीट समाजाचे, त्यांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा माझाच होता. आणि मी एकतर्फी क्रांतीच्या युवक संघटनेचं काम करत असताना, काँग्रेसच्या युवक अध्यक्षाचं काम करत असताना वार्डच्या ते सीट जे निवडून आणलं त्यात माझाच सिंहाचा वाटा होता. RSS शी जोडलो होतो तुम्ही? हो, RSS शी पण जोडलो होतो. कसा आला संपर्क? 2007ला प्रभाग क्रमांक 2ची रचना होती. त्या टायमाला भारतीय जनता पार्टीकडं कॅन्डिडेट नव्हता आणि लोकमंगलशी मी जोडल्या गेलतो. क्रांतीनंतर लोकमंगल परिवाराशी जोडल्या गेलो आदरणीय सुधाकर इंगळे महाराज यांच्या माध्यमातून, संप्रदायातून. आणि त्याच्यामुळं लोकमंगलशी जोडल्यामुळं लोकमंगलशी कनेक्टेड असल्यामुळं नैसर्गिकच भाजपशी कनेक्टेड झालो आणि त्याच्यामुळं मग भारतीय जनता पार्टीला कॅन्डिडेट नव्हता आणि रात्री 1:30 वाजता मला सांगितलं की बाबा तुला निरावस्ती परिसरात नाही उभं राहायचं तर हांडे प्लॉट परिसरात उभा राहायचं आहे आणि तू तिथं लढव. आणि मी लढलो. मग माझ्यामुळं तिथं शिवसेनेचं सीट पडलं आणि त्याच्यामुळं संघाला ते फार आवडलं आणि संघाने मग उमानगरीत पहिली शाखा चालू केली माझ्या नेतृत्वाखाली. तिथला काय अनुभव?
काय नाही की तिथं संघ चे लोक पहिला तयार नव्हते, युवक यायला तयार नव्हते. का? त्याचं कारण असं होतं की युवकांना हाफ पॅन्ट म्हणजे तरुणांना हाफ पॅन्ट ते आवडत नसायचे. म्हणजे ते हाफ पॅन्ट शर्ट तो युनिफॉर्म जरा असं ऑड वाटायचा. नाही आम्हाला संघ आवडतोय पण संघाची पॅन्ट आवडत नाही म्हणायचे. मग मी त्या चड्डीचं मलाही ग्राउंड लेवलला लक्षात आलं की मग संघाबद्दल रिस्पेक्ट आहे सगळं आहे, पण तरुण पोरांना ते घालायला लाज वाटत होती. मग संघाचे प्रभारी आले ते सोलापुरात आणि मग मी तिथं तो विषय पण मांडला की बाबा संघात उमानगरीत आम्ही काम करत असताना संघाचं आम्हाला हा प्रॉब्लेम येतो की लोक यायला तरुण यायला तयार आहेत, पण हा चड्डीचा प्रॉब्लेम फार मोठा आहे म्हणलं. मग ते म्हणले नाही ते आपला युनिफॉर्म आहे म्हणले. मी मग तिथं माझं प्रखड मत मांडलं मग की तुम्ही तुमची मागणी किंवा सूचना केल्यानंतर तिकडूनच पुढे काय इम्प्लिमेंट हा त्यांनी तेव्हा दखल कशी घेतली गेली? नाही त्यांनी म्हणले की ते आपला युनिफॉर्म आहे. नाही, दखल कोणी आणि कधी घेतली? संघाचे प्रभारी कुलकर्णी म्हणून होते, आपले दादा होते. आपले बजाजचं शोरूम आहे त्याच्या बॅक साईडला राहत होते ते कुलकर्णी दादा. आणि त्यांनी मला बोलवून घेतलं की तू का बरं असं म्हणला, म्हणजे त्यांच्यात एक ते मत मांडा असं त्यांचं एक प्रोत्साहन तुम्ही होतं. व्यक्त केल्यानंतर सूचना दिल्यानंतर किती वर्षानंतर तो बदल दिसला? साधारण म्हणजे ती प्रक्रिया पुन्हा मी 2014 एक 7-8 वर्ष गेले त्याला. 7-8 वर्षांनी हा त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं. संघाबरोबर तुम्ही भाजपाशी जोडलो गेलो, तुम्ही भाजपाच्या कुठल्या नेतृत्वाशी जोडलो गेलो? आदरणीय बापू सुभाष देशमुख स्थानिक लेवलला हा, आणि वर मुंडे साहेबांशी, म्हणजे गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे. मुंडेंशी काय संपर्क कधी? नाही संपर्क म्हणजे पार्टीचा कार्यकर्ता धनंजय मुंडे साहेबांचं ते हे होते. मी उत्तरला भाजपचा मंडल अध्यक्ष होतो हो. आणि त्याच्यामुळं पुण्याशी वगैरे येणं जाणं धनंजय मुंडे साहेबांशी वाढलं होतं माझं. एक सुरुवात तर काँग्रेसमधून आणि तुम्ही पूर्णपणे सक्रिय झालात भाजपात. हा प्रवास कसा आहे? नाही मुळात कसं आहे की तो प्रवास म्हणजे ऍक्सिडेंट आहे तो, म्हणजे घडवून काय केलेलं नाही. म्हणजे ओघाने गेलं. हा की बाबा लोकमंगलशी जोडलो. म्हणजे माझ्या वार्डामध्ये बँक असू द्या किंवा इतर गोष्टीशी संबंधित कामं करायची म्हणल्यामुळं लोकमंगलला सप्ताह व्हायचा साखर कारखाना अजून पण होतो 2 ऑक्टोबरला वगैरे. आणि त्या माध्यमातून इंगळे महाराजांच्या सान्निध्यातून बापूंची जवळीक वाढली. आणि मग त्या माझ्या भागातील पिग्मी एजंट म्हणून काही लोक लावले मी, बँक त्याला क्लार्क म्हणून लावले, लोकांची लोन करून देणे. सोडली कधी का लोकमंगल भाजपा? भाजपा सोडली 2009ला. का बरं? म्हणजे बापू तुळजापूरला उभारले अपक्ष आणि बापूंचं जिल्ह्यातील कमबॅक, आणि माझा अनुभव त्या टायमाला लहान होता, कमबॅक होईल का नाही हे माहीत नव्हतं. आणि महेश कोटे त्या टायमाला 2009ला काँग्रेस आयकडनं उभारले आणि मला भेटायला म्हणून आले आणि स्वराज्याला बातमी टाकली की भाजपचा उमेदवार हा काँग्रेसमध्ये म्हणून. आणि वास्तविक त्यांनी काय भेटायला आले की मनोहरबन सपाटे साहेब गॅस टाकी घेऊन उभारले, बंडखोरी केले आणि बंडखोरी केल्यामुळं त्यांना निराळस्ती परिसरामध्ये कार्यकर्ते मिळत नव्हते तात्यांना वगैरे, की त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा निराळस्तीमध्ये आमच्याकडे बूथ लावायला माणसं नाहीत, माझ्याकडे लोक येतात, पण मी तुझ्याकडे आज आलोय. मग सोलापुरातील भीष्माचार्य म्हणून राजकारणात त्यांची ओळख होती आणि मालकानेही माझ्यावर तेवढा विश्वास टाकला नाही की पेपरची बातमी बघून तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला. आणि मग त्याच्यामुळे म्हणलं अविश्वास तयार झालायच तर आपण कोटेंबरोबर राहूच म्हणलं. त्यात काही स्वार्थ नव्हता मला. किती वर्ष सहवास लाभला कोटेंचा? कोटेंचा 2009 ते 2025 पर्यंत म्हणा की. म्हणजे महेश कोटे यांच्या सोबतच तुम्ही काम? हा 20-22 वर्ष मी पुन्हा सामाजिक कार्यच केलं, कधीही इलेक्शन वगैरे काही केलं नाही. सामाजिक कार्यामध्ये तुमचं होम मैदानचा एक प्रसंग काय? तो होम मैदानचा म्हणजे 2015ला आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांनी सोलापुरामध्ये आपत्कालीन रस्त्यासाठी नियोजन केलं.
आणि मांढरदेवी दुर्घटना घडल्यामुळं त्यांचं ज्या महाराष्ट्र शासनाच्या सूचना आहेत यात्रेच्या संदर्भात, त्या सूचनेचं पालन करून त्यांनी आपत्कालीन रस्त्याचा प्रस्ताव ठेवला आणि म्हणजे त्याला असं म्हणायचं का की तुम्ही प्रस्ताव दिला आणि माहिती अधिकाऱ्यामधून तो प्रस्ताव उचलला आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली, म्हणून आज होम मैदानच्या बाजूला असलेला आपत्कालीन व्यवस्थापनेतला रस्ता उपलब्ध आहे लोकांसाठी. हा, थोडक्यात तसं म्हणायला हरकत नाही की मुंडे साहेबांनी तो कायद्याच्या अनुषंगाने घेतला आणि त्यांना तो आवश्यक होता. आणि मी त्याला हायकोर्टापर्यंत चॅलेंज दिलं आणि माझ्या बाजूने निकाल आला की बाबा 32 मागण्या होत्या, त्या 32च्या 32 कोर्टाने ऍक्सेप्ट केला. धनगर समाजाच्या प्रश्नावर तुम्ही अगदी आक्रमक दिसता. हो, तो प्रश्न ऐरणीवर घेतला कधी? बऱ्याच वेळा सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नामकरणाचा विषय असेल किंवा आरक्षणाचे विषय असतील धनगर समाजाचे, सोलापूर मध्यवर्ती महामंडळाचे विषय असतील किंवा जयंती उत्सवमध्ये मी ते करतो आणि ते माझं कर्तव्य आहे. मी म्हणजे समाजासाठी करतोय, म्हणजे मी काही वेगळं करत नाही. जे इतर करतात तेच मी पण करतोय. तुम्ही एक बायोडाटा देताना त्या बायोडाटामध्ये असं आहे की RSS पासून समता सैनिक दलापर्यंतचा परिचय आहे. समता सैनिक हे टोक कसं काय तुम्हाला गाठलं? म्हणजे ह्या भागातील माझे रावजीचे बरेच मित्र आहेत. माझं शिक्षण रावजीला झालं. अच्छा. आणि मला वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास करायला आवडतं की बाबा नेमकं कोणत्या बेसवर हे संघटन काम करतं. आणि रावजीला शिक्षण झाल्यामुळं, मित्र सर्कल असल्यामुळं नैसर्गिकच राजकारणातली तडजोड वेगळी. पर एक नैसर्गिक माणसाच्या याच्यात असतं की शाहू फुले आंबेडकर चळवळ ही नैसर्गिक माझ्या याच्यातच होती. कर्मवीर भाऊराव पाटलांचे संस्कार चांगले बिंबलेले होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि तो संघर्ष बाबासाहेबांचा मूळ मंत्र होता तो. आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचा पाया. मग ह्या सगळ्या विचारांच्या जडणघडणीमध्ये नैसर्गिकच समता सैनिकांमध्ये आमचे केरू जाधव होते आणि आमचे सुनील डांगे म्हणून होते की त्यांच्याशी दररोज न चुकता कोणत्या बेसवर चालतं, काय चालतं, एक आपुलकीने समता सैनिकची अतिरिक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मैत्रीमधूनच हे समजून कसं वाटलं ते? समता सैनिकांचा विषय बघायला गेलं तर की त्यांनी म्हणजे बुद्धांचा जो हे आहे, जोपर्यंत स्वतःला पटत नाही तोपर्यंत ते काही स्वीकारू नका म्हणतात. विज्ञानाच्या धारेवर चाला म्हणतात. अंधश्रद्धा बाळगू नका, श्रद्धा बाळगा. ह्याच्यामध्ये हे सगळा प्रवास सामाजिक किंवा माहिती अधिकार किंवा पक्षीय राजकारण हे करत करत तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार गटामध्ये, तिथून परत आता अजित पवार गटामध्ये, हा प्रवास कसा? तो प्रवास फार मोठा म्हणण्यापेक्षा कमी वेळेत जास्त गाजलेला विषय आहे तो. की म्हणजे महेश कोटे राष्ट्रवादीतून उभारले होते उत्तरला तुतारीकडून. खरटमल साहेब अध्यक्ष होते आणि मी पार्टीचा कार्यकर्ता वगैरे असं काय नसलो तरी कोटे परिवाराचा जवळचा असल्यामुळं 288 बूथ होते. त्यात बऱ्यापैकी मी बूथ पाहिले. 5 असेल, 6 असेल, 7 असेल प्रभाग, 8 असेल. संपर्क सामाजिक कार्यात आल्यामुळं ते बूथ पाहत असताना खरटमल साहेबांशी जवळीक वाढली माझी. आणि खरटमल साहेबांना लक्षात आलं की हा कार्यकर्ता सकाळी 6 ते रात्री 12 2 वाजता महेश कोटेंसाठी काम करतोय. आणि याचं एक काम करण्याची एनर्जी त्यांना माझ्याबद्दल एक हे झालं की बाबा हा असे कार्यकर्ते पाहिजे की कशाची अपेक्षा न करता. आणि मुंबईला ते जाऊ शकले नव्हते आणि अण्णा गेल्यामुळं खरटमल साहेबांशी जवळीक वाढलीच होती माझी. ते मुंबईला जाऊ नसल्यामुळं मी मुंबईत असल्यामुळं त्यांनी मला फोन लावला की बाबा अशी महत्त्वाची बैठक आहे, तू जातो का? आणि मी ओके म्हटलं, काही विषय नाही, जातो, मला काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. तुझं ग्राउंड लेवलचा अभ्यास पण आहे, तू चांगले उत्तर देऊ शकतो. मी त्या पद्धतीने गेलो. पण ते वेगळं राजकारण झालं. त्यात काय झालं की म्हणजे त्यांचे 2 गट होते आणि त्या 2 गटांनी दुसऱ्याने पवार साहेबांचा गैरसमज करून दिला की मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी भाजप सोडली 2009ला. मी बापूंच्या कॉन्ट्रॅक्टर लोकमंगलचा आज पण कार्यकर्ता आहे मी.
मी तेव्हाही सांगितलं की राजकारणाच्या पलीकडचे माझे आणि सुभाष बापूंचे घरचे संबंध आहेत. हे मी राजकीय त्यांचं नेतृत्व मान्य नाही, सामाजिक मान्य आहे. मी लोकमंगल अन्नपूर्णेला माझी सेवा असते. लोकमंगलचा सामुदायिक विवाह असेल तिथं काम करतो. अनेक उपक्रम आहेत. आता परवा लोकमंगलचं मेडिसिन चालू झालं हो. फ्रीमध्ये. ती कल्पना पण माझीच होती हम्म. की बाबा बापू असं असं आपल्याला हे पण करता येईल का. मग ते फार मोठं शोधनुष्य खरं तर बापूंनी उचललंय. की आमचे एक मित्र होते सूर्यकिरण भोसले, आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला, आणि मी बापूंला तो लोकमंगलमध्ये पिग्मी एजंट पण होता. मी त्या बापूंला दोनदा घेऊन गेलो की नाही नाही, तो आपला लोकमंगलचा कार्यकर्ता आहे, चांगला आहे, होंचळचा होता तो, आणि त्याचा असं ब्रेनचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि घरचे जवळजवळ 20-22 लाख रुपये गेले त्यांच्या कुटुंबाचे. आणि मग मी ते मेडिकल देत असताना बापूंनी पाहिलं, म्हणले तो हे मेडिकल कसं देतोय. मग मी सांगितलं माझ्याकडे काही PRO आहेत, काही डॉक्टर आहेत, काही मेडिकल क्षेत्रातले लोक आहेत, मी त्यांना ते मागतो फ्रीमध्ये आणि यांना आणून देतोय, माझ्याकडनं रोख पैसे नाही, तर आपण ह्या पद्धतीनं मदत करावं म्हणले. ते बापूला आवडलं, खूप चांगली कल्पना आहे म्हणले. आणि सगळ्यात बापूंच्या लक्षात मी काय आणून दिलं की डॉक्टरने म्हणजे एक इंजेक्शन 5,050 रुपयाचे, असे दररोज 2 इंजेक्शन ब्रेनचे 5,550चे, आणि तेच इंजेक्शन मेडिकलमध्ये होलसेलमध्ये 1,550ला मिळत आहे म्हणल्यावर मी बापूला सांगितलो हे 1,550ला मिळत आहे. मग ते त्यांच्या लक्षात आलं की बाबा ह्यात फार मोठ्या प्रमाणात लूट आहे, आणि आपण यात काय सामाजिक उपक्रम राबवला तर काय होईल. मग ते कंपन्याशी चर्चा झाली, आम्हाला कितीला देऊ शकता, आम्ही ना नफा ना तोटा ना मोफत. मग ती पॉलिसी ठरवत ते आज लोकमंगलचं जिथं काम करायचं आहे तिथं प्रामाणिक नाही, पण करायचं. तो मुद्दा राहिला राष्ट्रवादीचा. ज्येष्ठ आणि काका पुतण्याकडून प्रवास कसा झाला. हा, की तो मुद्दा म्हणजे मग त्याचं राजकारण 2 झालं. गट होते. हो एका गटाने आरोप केला, हा. आक्षेप घेतला हा. की तुम्ही भाजपाचा आहे. हो. क्लेरिफिकेशन कुणाला दिलं, पवारांना. हा, आम्ही भेटायला पण गेलतो ना, खरडमल हो. साहेब, चंदिले मॅडम, मी. हा. आम्ही तिथं क्लिअर. आणि खरडमल साहेबांना पवार साहेबांनी अगोदर कावीळ झाले की जग पिवळं दिसतं म्हणून पवार साहेबांना काही लोकांनी कावीळ करून ठेवली होती, आणि ते खरडमल साहेबाला ते लक्षात आले की आता आपण इथे थांबण्यात अर्थ नाही, आणि तिथून आल्यानंतर तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला. मग तर माझ्यामुळं ते सगळा प्रसंग घडल्यामुळं मला एक नैतिक जबाबदारी म्हणून मला खरडमल साहेबाबरोबर राहावंच लागलं. आणि मग ते अजितदादा पवार गटात गेले तर आम्हाला त्यांच्या बरोबर जावंच लागलं. आज त्यांनी तिथून राजीनामा दिलाय. हा, नाही, राजीनामा दिलता, तो माघारी घेतला. पार्टीने समजूत घातली, आणि ते पार्टीने समजून घेतली का पार्टीने तडजोड केली. नाही, पार्टीने तडजोड केली नाही. की ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते आहेत, अनेक अनुभव आहेत महापालिकेचे. नाही, त्यांनी 2 तिकीट मागत होते असं आम्हाला कळलं, एक बेरिया आणि चंदलेसाठी. हा, ते सूत्रामध्ये न बसल्यामुळं पार्टीने त्यांना नाही म्हटलं म्हणजे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे खरं आहे का. हा, हे खरं आहे की बेरिया साहेबांचे किंवा चंदेले मॅडम अनेक जणांचे तिकीट पार्टीनं, पण मी पण त्यांचाच कार्यकर्ता आहे. मला 15ला दिले, 7ला मागत होतो, 15ला दिले. मग आता 15 मध्ये काय परिस्थिती आहे. मी 15मध्ये माझं काम आहे. मी त्या टायमाला सामाजिक कार्य म्हणून केलो. होम मैदान आज एवढं सुंदर दिसतंय ते माझ्यामुळंच दिसतंय. मी सोलापूरचा एक नागरिक म्हणून ते आवाज उठवला होता, मला काय 15मध्ये उभा राहायचं नाही म्हणून. पार्क चौकाचं नामकरण करत असताना आंबेडकर बोललो, म्हणजे डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर नामकरण करण्याची मागणी मी केली, आणि ते मंजूर झाली. भैया चौकाची पण मागणी केली की बाबा माझ्या सामाजिक कार्याचं वंदन म्हणून मी त्यांचं हे करतो. 2008-09ची मागणी होती. लोकशाहीर अण्णासाहेब साठे असं नामकरण करावं, आणि ते मागणीही केली, आणि ते सुशोभीकरण पण महापालिकेनं झालं. त्या टायमाला सहाय्यक आयुक्त जावळे साहेब होते, त्यांना हा विषय पटला, आणि त्यांनी त्याला चांगलं स्वरूप दिलं. आता 15 मध्ये कसं पॅनल आहे. 15मध्ये आता पॅनल भाजपचे 4 सीट आहेत, काँग्रेसचे 4 सीट आहेत, शिवसेनेचे 2 आहेत, आणि मी घड्याळाकडनं आहे. काय वेगळं प्रभाग क्रमांक 15 साठी काय व्हिजन आहे.
की प्रभाग 15 हा कामगारांचा वसाहतींचा म्हणजे असलेला मोठा वर्ग आहे. सगळ्या जाती धर्मांचा जात फॅक्टर तिथं चालत नाही. सगळ्या जातीचे लोक आहेत तिथं. आणि माझा ह्या 8-10 दिवसाचा मी पाहतोय की लोकांना तिथे महिलांच्या हाताला काम पाहिजे. कामगार वर्ग असल्यामुळे की बाबा काम करायला तयार आहेत, पण काम पाहिजे. मिल चाळीचा जो विषय आहे तो बिटूचा आहे. कुटीर उद्योग पाहिजे तिथं. हा, छोटे छोटे उद्योग पाहिजे. पण लोणची पापड वगैरे असे उद्योग हा, की जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह ते नाही करू शकते. ते कसं आहे की त्याच्यातून उदरनिर्वाह होईल, पण आर्थिक परिस्थिती सुधारणा एवढा त्यातनं उदरनिर्वाह होणार नाही. माझ्या डोक्यात असं आहे की तिथं लेबर, आज जगामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लेबर प्रॉब्लेम आहे काय. आणि आपण सोलापूरसाठी मी चुकून म्हणजे निवडून येणारच आहे. निवडून आलो तर माझ्या डोक्यात असं आहे की चायनाची ट्रिप करणे आणि चायना आणि जपानच्या कन्सेप्टवर इथं काय काम देता येईल ते बघणे. की बाबा काम काय त्या देशांचे एवढे ग्रोथ कसे झाले, काय झालं. ग्रामीण भागापासून माझं ते विजन आहे. मी राजकारणात राहीन किंवा न राहीन, पण माझं ते स्वप्न आहे की बाबा चायनाची सिस्टीम काय आहे आणि म्हणजे सर्वसामान्यांसाठी वेगळं काहीतरी करायचं. वेगळं काहीतरी आणि आर्थिक संपन्नता किंवा आर्थिक उंची वाढवण्यासाठी उंची नुसती उंची नाही की त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावेत. त्याशिवाय प्रभाग क्रमांक 15 मध्ये विकास हा जर का एक फॅक्टर घेतला तर काय असावं प्रभाग 15 मध्ये असं वाटतं? आता खरं सांगू का, प्रभाग 15चा तुम्ही टोटली अभ्यास पाहिला तर सगळ्यात जास्त VIP रोड 15 मध्ये आहेत. काय म्हणजे एबीडी एरियामध्ये येतो. हा, की त्याच्यामुळं नगरसेवकला खरं तर तिथं काम करायची फार काय गरज नाही. ते महापालिकेलाच ते करावंच लागतं काय. पण महापालिकेचं करत असताना नगरसेवकांनी त्याचं नियोजन करणं, लोकांशी संपर्क साधणं आणि लोकांना विश्वासात घेऊन. आता इतका मोठ्या प्रमाणात तिथं मी जातो जेव्हा चाळी फिरतो ना, एक असं प्रत्येक ठिकाणी असं मोठमोठे पेस आहेत आणि बाजूनी घर आहेत. म्हणजे आता आपण जय मल्हार चौकामध्ये 14 चौक आहेत मेन, सेम तीच कन्सेप्ट तिथं आहे की बाबा असे चाळीच्या मध्ये सेंटरला आहे तर तिथं गार्डन, महिलांसाठी प्रबोधन, म्हणजे करायला गेलं तर पुष्कळ काम आहे. मेडिटेशनचे केंद्र उभा करणं, प्रबोधन करणं, लहान मुलांना संस्कार शिबिर चालू करून एक स्वच्छ आणि सुंदर वातावरण करणं. त्या भागामध्ये स्लम एरिया पण जास्त आहे, झोपडपट्टी आहे की म्हणजे झोपडपट्टी भागामध्ये प्रामुख्याने जो विषय आहे की अस्वच्छ पाणी, ड्रेनेज, अंतर्गत स्वच्छता आहे, पाण्याचा आहे, परत दिवाबत्ती आहे, परत अंतर्गत रस्ते आहे किंवा ह्यावर शिवाय ह्या झोपडपट्टी हटवून वेगळ्या पद्धतीनं एक शहराला वेगळं पण देण्यासाठीची काय योजना आहे तुमच्याकडे? नाही, मुळात ते पंतप्रधान आवास खाली योजना राबवलेली आहे महापालिकेने. परत कसं असतं की मी झोपडपट्टी भागातून, निराळ वस्ती भागातून मोठा झाल्यामुळं झोपडपट्टीत कॅनलवरचे घरं काय असतात काय नाही आहे की तिथले प्रॉब्लेम वेगळे आहेत. ते सॉल्व्ह करत असताना लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आणि त्यांना आपल्याकडं सोलापुरामध्ये अजून एवढ्या मोठ्या प्रमाणात असं हे नाही, कन्सेप्ट नाही की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअरला राहायला जायची मानसिकता नाही पाहिजे तयार. शहराचा विकास जर का व्हायचा असेल तर मुंबई, पुण्यासारख्या, नाशिक सारख्या शहरामध्ये ही पद्धत अवलंबली गेली आहे. एक 5,000 घरामध्ये जर का 5,000 स्क्वेअर फूट मध्ये जर का शहराचा विकास आणि त्यांचाही विकास, म्हणजे जे जागा देतो किंवा जे ज्यांची जागा आहे किंवा ज्या भागातल्या आहे त्यांचाही विकास होतो. तिथं काय केलं पाहिजे सर की तुम्ही बांधकाम करून तर देताय, पण एक मॉडेल तयार केलं पाहिजे की आम्ही विथ फर्निचर म्हणा किंवा लाईटीचा, सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात राहिलेल्या जागेमध्ये त्यांच्यासाठीच, म्हणजे झोपडपट्टीतल्या लोकांनाच त्या जागेचा सदुपयोग करून देऊन आणि काही थोड्या प्रमाणात जो खर्च वाढलाय तो कमर्शियल म्हाडा पद्धतीनं केलं, स्वार्थ आणि परमार्थ ठेवला तर ते लोक स्थलांतरित होऊन एका ठिकाणी येऊ शकतात. आणि फ्लॅट देत असताना पण लहान लहान न देता जरा सुव्यवस्थित गॅलरी वगैरे आणि लिफ्टची सोय केली. बऱ्याच ठिकाणी लिफ्टची सोय नाही आहे.
लिफ्टची सोय वगैरे करून दिलो आपण तर लोकांची मानसिकता बदलेल असं मला वाटतंय. 15ची सीट ही तुम्हाला मिळाली, हा अगदी म्हणजे लक फॅक्टर तुमच्या बाजूने आहे म्हणायचं. हा मुळात कसं आहे की आज आपण पाहतो की म्हणजे बरेच लोक पक्षाकडनं तिकीट मिळवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जातात. मी सहज काम करत असताना मला 7 मध्ये मागितले 15 मध्ये का होईना मिळाली आणि माझ्यापेक्षा बऱ्याच पटीने श्रीमंत आणि धनदांडगे लोक असून पार्टीने त्यांना संधी दिली नाही, मला दिली. म्हणजे माझा लकी आहे तुम्ही या बाबतीत. हा लकी आहे आणि माझा संपर्क हा बेनिफिट असणार आहे आणि मला. पक्षश्रेष्ठी देखील तुमच्यावर मर्जी ठेवून आहे. हो ठेवून आहे की काय आव्हान कराल तुम्ही लोकांना? मी लोकांना सांगेन की बाबा मतदान हे दान आहे, परंतु ते दान योग्य पात्रात गेलं तर त्याचं सोनं होतं. म्हणजे पावसाचा पाणी मोत्याच्या शिंपल्यात पडलं तर त्या शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती तयार होतो आणि तेच गटरेत गेलं पाणी तर गटरगंगा तयार होते. तुमचं मतदान देत असताना मी एक शिंपला आहे, तुमचं मतदान माझ्या शिंपल्यात टाकलं तर मी त्याचं मोती करून दाखवेन, एवढी माझ्या सामाजिक कार्याची जाण आहे. आणि त्याच्यामुळं लोकांनी त्याच्याकडे गर्दी किती आहे, काय किती आहे हे न पाहता तो किती सामाजिक चळवळीतला आहे, त्याचा अभ्यास किती आहे, तो रात्री अपरात्री फोन उचलू शकतो का न उचलू शकत, तो त्याच्या वेगळ्याच नादात असतो का झोपल्याला झोपत असताना काही वेगळं व्यसन वगैरे करून झोपतो का, की त्याच्यामुळं मी नक्कीच त्या मतदानाचं मोती रूपांतर करेन असा एक शिंपला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी अनेक जनहित याचिका जात जात जाऊन सांगतो माझ्या अभ्यासाबद्दल. एक 2 मिनिटात संपवतो की जेव्हा करोनाचे महामारी आली जगामध्ये तेव्हा अनेकांनी करोनावर वेगवेगळे उपाय सुचवले, पण मी एक करोनाची जनहित याचिका दाखल केली. ती याचिका जागतिक न्यायालयापर्यंत गाजली. जगामध्ये 18 देशांनी त्या माझ्या याचिकेची दखल घेतली आणि मी ते कोर्टाला 1072 पानाची याचिका दाखल केली. आणि पहिल्यांदा माझ्या याचिकेची दखल अमिताभ बच्चननी घेतली आणि मी ते कोर्टाला मागणी हेच केली की नाव घोषित करायची परमिशन द्या आणि त्याचे सगळे म्हणजे माहिती कोर्टाला 1072 पानाची दिली. आणि त्याचा एवढा इफेक्ट झाला की आता पात्रेंनी नाव घोषित केलं तर ॲटोमॅटिक लोकांना ते कळून चुकणार की बाबा प्राथमिक नितीन पात्रेंना कोरोना झालाय, तर नितीन पात्रेंनी नाव घोषित केलं की त्याच्या आजूबाजूचे लोक स्वतः दक्ष होऊन बाबा मला सर्दी खोकला व्हायलाय. आणि मग मी म्हणजे कोरोना पहिल्या उपचारात लस निघायच्या अगोदर एक WHO म्हणणं होतं की बाबा कोरोना नीट होतो का, नाही म्हणणार. काय WHO काय म्हणणार, नीट होतो का, नाही. त्याच्यावर स्थिर उपाय आहेत का, नाही. परंतु लोक नीट व्हायला दिसणार. मग मी त्याच्यावर याचिका दाखल करत असताना स्पष्ट सांगितलं की नावं घोषित का केली पाहिजेत. ह्या रोगाला अपवादात्मक मध्ये मानवाला मानवासारखी वागणूक मिळत नाही म्हणून लोकांचं नाव घोषित करत नाहीत एखाद्या रोग्यांचं HIV बाबतीत. पण हेच WHO म्हणजे कोरोनाच्या बाबतीत अपोजिट होते. त्याचे निकष काय होते की तुम्ही थुंकू नका, तुम्ही एखादा एकात एक हात मिळवू नका, तुम्ही एका पात्रात थांबू नका, 15 दिवस क्वारंटाईन करा. ही मानवाला मानवासारखी वागणूक नव्हती तर पशुसारखीच वागणूक होती. मग याच्यावर मी कोर्टाला निदर्शनात आणून दिलं की बाबा हे जे आहे ह्या रोगाला लागू होत नाही, पण तुम्ही तर हे केलं, नावं घोषित केली. आता पेपरला बातमी आली की माझी आमदारांना कोरोनाची लागण. आता माझे आमदार म्हणल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 13-14 आमदार ना. मटण दुकान विक्रेत्याला कोरोनाची लागण. आता मोरारजी पेठेत 50 दुकानदार आहेत, पण ते तर नाव घोषित करायची परमिशन तुम्ही दिली, तर मी प्राथमिक उपचारामध्येच
मी कोरोनाला नीट करू शकतो, म्हणजे सर्दी खोकला वगैरे. आणि मी माझ्या संपर्कातल्या आलेल्या लोकांना सांगू शकतो की मी या आमदाराच्या संपर्कात आलोय आणि त्यांना कोरोना झालाय, त्याच्यामुळे प्राथमिक लक्षणं माझीही अशी दिसत आहेत. आणि माझ्याजवळ जे लोक येणार आहेत त्यांना मी बाजूला काढू, म्हणजे येऊ नका माझं काय होतं पाहून. आणि त्याच्यामुळे कोरोना आपोआप कमी येईल. हे WHO ला पण पटलं, हायकोर्टाला पण पटलं. आणि त्यांनी परमिशन दिली की स्वइच्छेने एखादा व्यक्ती तर कोरोना झालेलं नाव घोषित करत असेल तर त्याला आम्ही हे करणार नाही. आणि मला अभिमान आहे की अमिताभ बच्चननी पहिलं देशात नाव घोषित केलं की मला कोरोना झालेला आहे, माझ्या संपर्कामध्ये कोणी जे आलेले असतील त्याने आपली काळजी घ्यावी म्हणून. हे सामाजिक कार्यातील माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं काम आहे. एक विशेष आहे की तुम्ही सामाजिक किंवा माहिती अधिकार क्षेत्रातून किंवा विविध संघटनेतून काम करत असताना नेहमीच पडद्या मागे राहिलेले हे मनीष गाडेकर राजकारणाच्या पटलावर कसे आले? हा प्रवास कसा आहे? नाही, काय आहे की मुळात मला एक आहे की पहिला मी माणूस आहे आणि मग बाकी आहे. मग माणसाने माणसासारखं वागावं, प्रेम द्यावं, व्यवस्थित बोलावं. हा मृत्यू लोक आहे, इथून निघून जायचं आहे. आणि त्याच्यामुळं मी कोणालाही चुकीच्या दृष्टिकोनातून बघत नाही. आणि त्याच्यामुळं माझे सगळ्याशीच चांगले संबंध आहेत. कोटे परिवाराशी 20-25 वर्षाचे चांगले संबंध आहेत. मी जिथं राहतो तिथं प्रामाणिक राहतो. बापूंशी लोकमंगलचं सामाजिक कार्य करत असताना त्यांच्याशीही लोकमंगलच्या सेवेमध्ये आजही माझी कॉन्ट्रीब्युशन आहे. वर्षभर मी अखंड म्हणजे 550 लोकांना आम्ही दररोज 2 टाइम पुरेल एवढा डब्बा देतो. त्यात माझी वर्षभर पुरेल एवढी कॉन्ट्रीब्युशन त्या सेवेत आहे. मी काय देतो हे आज सांगत नाही, पण तिथं एक वस्तू माझीही आहे. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, विचार जनमानसाचा लढा आमचा. ही मी माय सोलापूर सामाजिक संघटनेच्या माझ्या संघटनेच्या माध्यमातून मी हा विचार घेऊन काम करत राहीन. आणि राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात नवीन चेहरे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात प्रत्येक पार्टीकडनं. आणि पार्टीला वाटलं असेल की हा एक चेहरा चांगला आहे आपल्या पार्टीला, म्हणून मला संधी दिली असावी. पण माझे संबंध हे 10 दिवसाच्या राजकारणासाठी मी कुठल्याही कुटुंबाशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी बिघडावायची इच्छा नाही. चेतन नरोटे माझ्या समाजाचे एक प्रमुख चेहरा आहे, काम करतात. मी त्यांच्याच वार्डात आहे, पण त्यांच्या विरोधात देखील नसलो तर मी त्यांना आज पण रिस्पेक्टफुलीच ठेवणार. कोटे परिवार पण त्याच पद्धतीनं असेल की 4 दिवसाच्या राजकारणासाठी मी माझे वैयक्तिक संबंध बिघडवणार नाही. मी पार्टीचे विचार आचार घेऊन जाणार आणि ज्यांना योग्य वाटेल त्या लोकांनी मला मतदान करावं. आणि केल्यानं तुमचं मत वाया न जाईल ह्या पद्धतीने मी 5 वर्ष काम करेल. तुम्हाला मत दिल्याचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे ह्या पद्धतीनं काम करेल. आणि पुन्हा एकदा सांगतो की मतदान आहे ते, आणि पाऊस जसं पडतो, गटरीत पाऊस पडला तर ते गटारगंगा होते, आणि तोच पावसाचा थेंब एका शिंपल्यात पडला तर त्यात मोतीचं रूपांतर होतं. तुमचं मतदान हे माझ्यासारख्या शिंपल्यामध्ये टाका, त्याचं मोती होईल एवढा नक्की सांगतो. आणि तुम्हाला 5 वर्ष मी 10 दिवसात एक आव्हान आपल्या माध्यमातून अजून एक करतो की मी 10 दिवसामध्ये 40,000 मतदार लोक आहेत, मी त्यांच्यापाशी पोहोचू शकत नाही याची मला खंत आहे. हात जोडून मी आपली माफी मागतो. परंतु मी जेव्हा निवडून येईन तेव्हा मी आपल्याला सगळ्याचा आशीर्वाद घ्यायला येत असताना माझ्याबरोबर एक वही आणि एक पेन असेल, आणि त्यामध्ये मी तुमच्या समस्या लिहून घेईन. आणि 1 ते 2 वर्षात त्या समस्या पूर्ण सोडवल्या नाहीत तर माझा 2 वर्षात राजीनामा असेल. आणि पहिल्या महापालिकेत जात असताना मी राजीनामा आयुक्तांच्या आणि पार्टीच्या हातात देईन की 2 वर्षात तर मी लोकांचे शब्द पाळले नाहीत तर माझा राजीनामा मंजूर करावा. एवढा आत्मविश्वासानं सांगतो. एकदा संधी द्या. मी ही गरिबीतून, झोपडपट्टीतून, कॅनलवरच्या झोपडपट्टीतून मोठा झालो आहे. मी रावजीसारख्या संस्थेमध्ये शाळा शिकलोय. मला जेवढी गरिबीची जाण आहे ते प्रस्थापितांना आता तुम्ही पाहताय, प्रस्थापितांना नाही आहे. आणि राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून काय म्हणतात पैसा, आणि पुन्हा पैशातून सत्ता, मला ते न करता मी कुणालाही कसलंही आमिष न देता माझ्या सामाजिक कार्याच्या जोरावर मतं मागणार आहे. मी कुणालाही रुपया देणार नाही. का तर मी जेव्हा रुपया देत असतो तेव्हा तो रुपया काढायचा माझ्या डोक्यात असतं.
आणि माझं जनतेलाही आव्हान आहे की तुम्ही पैशाला जेव्हा तुम्हाला माझी गच्ची कॉलर धरून विचारण्याचा अधिकार तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही माझ्याकडे न रुपया घेता मला निवडून देचाल की बाबा आम्ही तुला निवडून दिलं तर तुझ्या सामाजिक कार्याच्या आधारावर आणि आम्हाला क्वालिटीची कामं झाली पाहिजे, आमचे प्रश्न सुटले पाहिजे. जेव्हा तुम्ही पैसे न घेता मतदान करचाल तेव्हा तुम्हाला अधिकार राहतो आणि तुम्ही पैसे घेऊन तर मतदान केलात तर तुम्हाला त्या नगरसेवकाला कॉलर धरून प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्ही गमावता. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे आपल्याला की तुम्ही मतदान करत असताना विचारपूर्वक करा. मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही पण पुन्हा येईल तर तेव्हा आपल्या प्रश्नाची उत्तरं आणि हे घेऊनच येईन समोर, उपाय घेऊनच येईल. नक्कीच. खूप भावनिक आणि अर्थपूर्ण त्यांनी आव्हान केले. त्या आव्हानाला तुमच्या प्रभाग क्रमांक 15 मधील लोक हे सकारात्मक प्रतिसाद देतील या अपेक्षा आहेत. आणि तुम्ही इथं आलात, आमच्याशी गप्पा मारलात आणि लोकांना आव्हान केलात. कमी वेळामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक साधन तुम्ही चतुराईनं निवडलात, त्याबद्दल तुमचा आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपलंही मार्गदर्शन आम्हाला असंच राहावं ही अपेक्षा ठेवतो.